माणसं जिवंत असताना माणसाची किंमत कळत नाही, माणूस गेल्यानंतर त्या माणसाची किंमत कळते. अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री साहेब जेव्हा आपल्यात होते तोपर्यंत लोक त्यांना काय काय बोलायचे, अमका घोटाळा तमका घोटाळा, अमक केलं तमक केलं. आणि जे असं म्हणत होते ना तेच त्या दिवशी बारामतीला रडायला होते मोठ्या मोठ्यानं. हा निसर्गाचा नियमच आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या झोळीमध्ये माती कालवणारी जी माणसं होते तेच समाजी घेताना रडायला होते. तुकाराम महाराजांचा गाथा बुडवायला जे माणसं होते तेच वैकुंठ गमनाला रडायला होते. तसं अजित पवार साहेबांना नावं ठेवणारी जी माणसं होते तीच त्या दिवशी बारामतीला गर्दी करून रडायला होते. काय बोलायचं महाराज, गेल्यानंतर किंमत कळत असते माणसाची. आणि काय महाराज, सकाळी 6 वाजता दिनचर्या सुरू व्हायची, ऐकणे संध्याकाळी 12 वाजता दिनचर्या थांबायची आणि शेवटच्या श्वासापर्यंत कागद रानो माळ पांगले होते. ती कागद सांगत होते, भाऊ तुमच्यासाठी चाललो रे, तुमच्यासाठी चाललो. तुमचंच काम करता करता